मराठी भाषा बोलणाऱ्या नागरिकांचा प्रांत म्हणून भाषावर प्रांतरचनेच्या निकषानुसार संयुक्त महाराष्ट्राच्या झुंजार लढ्यानंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले। 106 हुतात्म्यांनी यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। अनेकांनी हाल अपेष्टा व तुरुंगवास भोगले। महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा प्रांत आहे। मराठी भाषा महाराष्ट्राच्या लोकजीवनाची व संस्कृतीची भाषा आहे। ही भाषा टिकावी व आणखी भरावी यासाठी महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्राच्या जनतेने अधिक सजगपणे काम करण्याची आवश्यकता आहे। मात्र असे असताना महाराष्ट्र सरकारने नुकताच सुरुवातीला त्रैभाषिक धोरणानुसार मराठी प्रांतामध्ये हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्तीची करण्याचा निर्णय घेतला। राज्यभरातून या निर्णयाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह अनेक पक्ष संघटनांनी व साहित्यिक विचारवंतांनी विरोध केल्यानंतर हा निर्णय काही प्रमाणात मागे घेण्यात आला। मात्र असे करताना त्रैभाषिक धोरणांतर्गत तिसरी भाषा सक्तीची करत मराठी शाळांमध्ये हिंदी भाषेचे शिक्षक उपलब्ध करून व हिंदी भाषेचीच पाठ्यपुस्तके शाळांमध्ये पोहोचवून प्रत्यक्षपणाने हिंदी सक्तीची नसताना सुद्धा सोय उपलब्धता पाहता विद्यार्थी हिंदीचीच निवड करतील अशा प्रकारची परिस्थिती अत्यंत डावपेची पद्धतीने राज्य सरकारने निर्माण केली आहे। शुक्रवार दिनांक 9 मे पद्मभूषण शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यभर भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांच्या वतीने विविध जिल्हाधिकारी कार्यालय येथे हिंदी भाषेची सक्ती मागे घ्या ही प्रमुख मागणी घेऊन निवेदन देण्यात येत आहे। त्या अनुषंगाने सोलापूर येथे कॉम्रेड किशोर मेहता यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांना निवेदन देण्यात आलं। या शिष्टमंडळात पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड दत्ता चव्हाण, कॉम्रेड अनिल वासम, बापू साबळे, लिंगवा सोलापुरे, दीपक निकंबे, अखिल शेख, विजय हरसुरे, शहाबुद्दीन शेख, अरुण सामल, वसीम देशमुख, रफिक काजी आदींचा समावेश होता। आज भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जिल्हा समितीच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विचाराधीन होतं आणि त्यामुळे हिंदी भाषेची सक्ती करू नये आणि मराठी भाषेचं संवर्धन केलं पाहिजे याकरता आम्ही आज निवेदन दिलं। आज 9 मे अर्थातच ग्रामीण भागातील शिक्षण ज्यांनी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत घेऊन गेलेले असे जनक महर्षी शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून आज आपण निवेदन दिलं। ज्याप्रमाणे 1952 साली देशामध्ये भाषावार जी प्रांतरचना झालेली आहे त्याचं कारण होतं की त्या राज्यातली जी संस्कृती आहे, लोकजीवन आहे, नागरीकरण आहे, तिथली भाषा आणि तिथल्या सगळ्या लोकांचं जीवन हे उंचावलं पाहिजे आणि त्या सगळ्या राज्याचं त्या भाषेनुसार सशक्तपणे त्याचा विकास झाला पाहिजे या उद्देशानं त्या ठिकाणी भाषा प्रांतरचना करण्यात आली। परंतु हे सरकार महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती करण्याचा जो काही त्यांनी विचार केलेला होता तो विचार चुकीचा आहे आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला ते मान्य नाही। म्हणून आम्ही मराठी लोकांच्या भावना, मराठी भाषिकांची भावना या ठिकाणी पक्षाच्या वतीने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला। सरकारने आमच्या मागण्या मान्य केलं पाहिजे आणि तो निर्णय तात्काळ घेतला पाहिजे अशा ठिकाणी आम्ही त्या निवेदनामध्ये नमूद केलं।